नमस्कार. इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती. मित्रांनो, यानंतर आपण बघूयात खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे, लेक घरात नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? याचे आन्सर आहे, लेक घरी नसताना कवयित्रीच्या मनात तिची आस लागते, वेळ जागीच थांबतो आणि मनही उदास होऊन जाते. त्यानंतर प्रश्न आहे, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? याचे आन्सर आहे, लेक साऱ्या घरात हसत हसत फिरत असते आणि चिमणीच्या चिवचिवसारखी बडबड करत असते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? आन्सर आहे, कवितेतील लेक थोडा रागवल्यावर रुसून बसते. यानंतर प्रश्न आहे, लेक घरात असताना कवयित्रीला काय वाटते? आन्सर आहे, लेक घरात असताना कवयित्रीच्या मनाची सारी काळजी मिटते आणि ती घरात आली की समई सतत पेटत असते. यानंतर प्रश्न 2, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. इथे बघा, कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. तर यामध्ये कवयित्रीला लेकीची कोणती कोणती विविध रूपे जाणवली त्याचे आपल्याला आन्सर लिहायचे आहेत. जसं हिरवे गोंदन, झाडाची पालवी, हाडाचे चंदन, बोलकी चिमणी, पाकडी, तांबडे कुंदन. यानंतर बघा, लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. जसे की रोज समई पेटते, घर हसते, कशाचीही पर्वा वाटत नाही, उदास वाटत नाही, सकाळची आशा वाटते, सगळी काळजी मिटते. म्हणजेच या प्रश्नामध्ये कवयित्रीला काय सांगायचं आहे की जर लेक घरात असली तर तिला काय काय जाणवते आणि तिला कसं वाटते. त्याचे आन्सर, जसं रोज समई पेटते तसं तिला घर प्रसन्न असल्याचे वाटते, म्हणूनच इथे रोज समई पेटते असं म्हटलेलं आहे. घर हसते आणि तिला लेक घरात असल्यामुळे कशाचीही पर्वा वाटत नाही हे तिला सांगायचे आहे. परत उदास तिला वाटत नाही आणि तिला सकाळी सकाळी खूप छान वाटते, म्हणजेच तिला सकाळची आशा वाटते आणि तिची जी काही चिंता असेल सगळी चिंता, सगळी काळजी तिची मिटून जाते असं कवयित्रीला म्हणायचं आहे. प्रश्न 3, तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात सांगा. याचे आन्सर आहे, मी आणि माझी ताई एकमेकांवर खूप प्रेम करते. ती घरात नसली तर मला तिची खूप आठवण येते आणि माझे मन उदास होऊन जाते, म्हणून मला असे वाटते ती मला सोडून बाहेर जाऊ नये. प्रश्न 4, कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. उदाहरण, कुंदन, गोंदन. याप्रमाणे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. कुंदन आणि चंदन. तसेच मनाची, घराची, मिटते, पेटते, उरास, उदास, हसते, बसते, करू नये, रुसू नये, कळते, लागते, भाषा, आशा. प्रश्न 5, समानार्थी शब्द. काळजी, चिंता, सकाळ, आशा, निशा, रात्र, आस, इच्छा. प्रश्न 6, विरुद्धार्थी शब्द. उदास, आनंदी, बोलकी, शांत, रडणे, हसणे आणि दिवस, रात्र. थँक यू.